नमस्कार, वेलकम टू असवरीज किचन. आजचा बेत आहे रवा उत्तप्पा. एकदम झटपट आणि अत्यंत पौष्टिक रेसिपी आहे. एकदम सिंपल, साधी सिंपल रेसिपी आहे. चला तर मग सुरू करूयात. मी रवा अर्धा तास पाण्यात भिजत घातला होता. त्यानंतर आपल्याला रवा मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ग्राइंड करून झाल्यानंतर यात आपल्याला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठही टाका. पाणी ॲडजस्ट करून घ्या. मध्यम पातळ ठेवायचं आहे आपल्याला. तुम्हाला जितके पातळ उत्तप्पे हवे, जाळीदार उत्तप्पे हवेत त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करा. तव्यावर छान तेलाचं कोटिंग करून घ्या. उत्तप्पे करायला घ्यायचेत. नॉनस्टिक तवा जर तुमच्याकडे नसेल तर रेग्युलर तव्यावर कसं करायचं यासाठी एक वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर हा जो उत्तप्पा आहे, रवा थोडासा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपण जेव्हा उत्तप्पा टाकतो म्हणजे ते मिश्रण तव्यावर टाकतो तेव्हा असे झाकण घालून वाफवून घ्यायचे. पण एक काळजी घ्या की ते करपलं नाही पाहिजे, त्यामुळे चेक करत राहा की खालून लागत नाही आहे ना. तर बघा, रेग्युलर तव्यावर सुद्धा किती आरामात निघतं आहे हे. अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे, एकदम पटकन पलटलं जातं आहे बघा. तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू चांगल्या शिजवून घ्यायच्यात, कारण आपल्याला कच्चं ठेवायचं नाही आहे उत्तप्पा. आणि दोन्ही बाजू चांगल्या परतून झाल्या, चांगल्या शिजून झाल्यानंतर तुम्ही हे तुमच्या आवडीच्या चटणीसोबत, सॉससोबत सर्व करून खाऊ शकता. रवा तुम्ही रात्रीसुद्धा भिजत घालू शकता आणि सकाळी एकदम 10 ते 15 मिनटात पटकन मुलांच्या डब्यालासुद्धा नाश्ता होऊ शकतो. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे उत्तप्पे करून घ्या. आता हा जो मी करते त्यात मी थोडंसं पाणी अजून जास्त वाढवलं आहे आणि थोडंसं पातळ केलं आहे. तर अशा पद्धतीने हातानेही तुम्ही हे पीठ पसरवू शकता. फक्त काळजीपूर्वक करा, भाजून घेऊ नका. मला आता सवय झाली आहे त्यामुळे मी हे करू शकते, पण तुम्ही जर स्वयंपाकात नवीन असाल तर हाताने करू नका. खरं सांगायचं तर डोसे, उत्तप्पे किंवा इडली वगैरे हे करण्यासाठी असं ठराविक कोणाचं काही प्रमाण नाही आहे पाणी टाकायचं वगैरे, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार तुम्हाला जितकं पातळ हवं आहे, जसं जाळीदार हवं आहे, त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲडजस्ट करा. आणि जेवढं तुम्ही हे रोज करत जाल, नेहमी करत जाल, तेवढं तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला कळेल की नक्की तुमच्या कुटुंबाला काय आवडते, किती पाण्याचं प्रमाण आवडते. तर ही रेसिपी ही तशाच पद्धतीची आहे आणि माझ्या मते प्रत्येक इडली डोशाची रेसिपी अशाच पद्धतीची असते. प्रत्येकासाठी काही लोकांना जास्त सॉफ्ट आवडते, काही लोकांना जास्त क्रिस्पी आवडते. असं वेगवेगळा प्रकार तुम्ही अनुभवाप्रमाणे करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणता येतील. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.